आज आम्ही जातोय सिंहगडला आणि सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर इथेच बॅक साईडला एंट्री गेट आहे. तिथे 2 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 100 रुपये द्यावे लागतात. त्यानंतर आम्ही इकडे आता पुढे निघलोय आणि आज घरूनच निघण्यासाठी खूप उशीर झाला होता, त्यामुळे असं वाटतंय समोर भरपूर ट्रॅफिक असेल. एंट्री करते वेळेसच त्यांनी आम्हाला सांगत होते की समोर जवळपास 4 किलोमीटरची ट्रॅफिक आहे. बघू आपण पुढे काय होईल. आम्ही गडाच्या जवळ आलोय, पण इथे पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला आहे. मागच्या 15 ते 20 मिनिटापासून आम्ही इथेच थांबून आहे. असं वाटतं की इथून पुढे पण अर्धा ते पाऊण तास इथेच थांबावं लागेल. हा कोणीतरी रॉंग साईडनी गाडी टाकली होती, त्यामुळे इथे पूर्ण जाम झालेलं आहे. इथे मागे पार्किंगमध्ये बाईक पार्क करून आता आम्ही निघलोय गडाकडे आणि इथे आपण पाहू शकतो की किती चांगल्या प्रकारे इथे हिरवळ पसरलेली आहे. हा जून महिना आहे, अजून इथे पाऊस एवढा चांगला चालू झालेला नाही आहे, तरीसुद्धा इथे एकदम असं वाटतंय की मी पावसाळ्यानंतर हिवाळ्यातच इथे आलो आहे. हा आहे सिंहगडाचा मुख्य दरवाजा, पुणे दरवाजा. मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर हा एक दुसरा दरवाजा आहे. त्यानंतर इथे मागच्या साईडला हा बुरुज आहे, पण हा चांगल्या अवस्थेत नसल्यामुळे तिकडे जाण्यासाठी सध्या तरी परमिशन कुणालाच नाही आहे. आणि आता आपण जाऊया हा दुसरा दरवाजा, त्यातून आतमध्ये. सिंहगडावरती प्रवेश केल्यानंतर ही आहे घोड्यांची पागा आणि इथे आतमध्ये आणि या साईडला आहेत नाश्ता वगैरे करण्यासाठी हॉटेल्स. आता आपण जातोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाकडे. इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भिंतीवरती सिंहगडाबद्दल अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. ते तुम्ही अवश्य वेळ काढून वाचली पाहिजे. आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथेच आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांच्याकडून युद्धासाठी विडा घेते वेळेस नरवीर तानाजी मालुसरे.
आणि फायनली आम्ही आलो आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. ही जी दिसते ही समाधी आहे आणि हे त्यांचं छोटंसं स्मारक आहे. इथे समाधी स्थळाच्या बाजूलाच इथे या साईडला पुढे पाण्याचा एक टाका आहे आणि त्यानंतर इथे सिंहगडावरील मंदिर आहे. मेन एंट्री मंदिराची त्या साईडने आहे, पण मी त्या समाधी स्थळाकडून आलेलो आहे त्यामुळे मला बॅक साईडने यावं लागतं. सिंहगडावर आल्यानंतर हे अशा प्रकारे छोटे मोठे भरपूर स्टॉल आहेत. इथे आपल्याला आहे ना कांदा भजी, पिठलं भाकरी, वांग्याची भरीत, मटकी उसळ हे सर्व काही मिळून जाईल. सिंहगडावर अशा प्रकारे कांदा भजी मिळतात. त्यानंतर ही आहे पिठलं भाकरी, भाकर, पिठलं, कांदा लसूण चटणी, कांदा. दिसतोय हा एक कल्याण दरवाजा आणि कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी इथे आहे एक छोटंसं गाव आणि इथे आपल्याला दिसते सर्व सह्याद्री. आम्ही आता जेवण केलं, जेवण करून आता निघलोय पूर्ण गडाची पाहणी करण्यासाठी. टाकं परत दिसतोय कल्याण दरवाजा. आपण सर्वप्रथम कल्याण दरवाजावर जाऊ, त्यानंतर जे काय आहे रिमेनिंग ते पाहू. इथून आम्ही जातोय आता तानाजी कड्यावर. मागे आपण बघितलेला तो कडा म्हणजे तानाजी कडा, ज्या कड्यावरून नरवीर तानाजी मालुसरेंनी सिंहगडावरती प्रवेश केला होता. आणि ज्यांना सिंहगड पूर्णपणे एक्सप्लोअर करायचं आहे त्यांनी विकेंडला इथे आलंच नाही पाहिजे. इथे खूप जास्त ओव्हरक्राऊड असतं. ज्यांना खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करायचं आहे त्यांनी फक्त वीकडे मध्येच इथे आलं पाहिजे. हा माझ्या मागचा व्ह्यू.
इकडे पुढे पाहू शकता, तिकडे पुढे मुसळधार पाऊस चालू आहे आणि इथे सिंहगडावरती बिलकुल पाणी नाही आहे, इथे कोरडा आहे पूर्ण. इकडे माझ्या लेफ्ट साईडला हा आहे तानाजी कडा आणि त्याच्या पुढे जो दिसतोय कॉर्नर वरती तो आहे की बुरुज. त्यानंतर पुढे जो दिसतोय तो तोरणा, पण तोरणा इथून क्लिअर दिसत नाहीये, पुढे खूप जास्त धुका आहे. आणि इकडे राईट साईडला पण एक कडा आहे. आम्ही इथे आता थांबलोय जेवण करण्यासाठी परत एक वेळेस. आणि इथे आहे एक छोटीशी तोफ. मित्रांनो, आम्ही इथेच थांबवतोय हा सिंहगडचा प्रवास. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.